वैपायनो विरहकातर आर्भाव पुत्रेति तन्मयतया तनोभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि हे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकारामगुरु नीलकण्ठ गुरुभक्त नमामि सन्त पंचमम् ॐ मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे मूर्तेशाय शर्वाय महादेवाय ते नमः हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते ॐ जयन्ती मङ्गलाकारि भद्रकारि कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः हे निवृत्ति ज्ञानदेव या भक्ती पंढरीच्या अंतर्गत असणारी संत पंचायतन कथा, या कथेचा असणार आजचा हा 5वा दिवस. कालपर्यंत आपण माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय, बाल भागवत श्री संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या 3 महापुरुषांची चरित्र श्रवण केली संक्षिप्त रूपात. संक्षिप्त शब्द का वापरतो त्याचं कारण एवढंच आहे की या संतांचे चरित्र मोठे विस्ताराचे आहेत महाराज. विशेष ते असे 4-2 दिवसात सांगून होत नसतात. आपण वारकरी आहोत, आपल्या सर्वांना ते चरित्र ज्ञात सुद्धा आहे. या ठिकाणी बसून मी तुमच्या समोर चरित्र कथा सांगितली नाही, तर फक्त त्यांच्या चरित्राची आठवण करून दिली की असं चरित्र झालं.
फक्त आठवण करून दिल्याने 2-2 वाक्यात सुद्धा तुम्हा सर्वांना त्याचा विस्तार तुमच्या अंतःकरणात त्यांनी सहजच प्रकट झाला आणि त्याचा आनंद मिळाला. आज आपण जगद्गुरु श्री संत तुकोबारायांची चरित्र कथा श्रवण करणार आहोत. तुकोबारायांचं चरित्र मोठे विलक्षण आहे. तुकोबारा सामान्य नाही, प्रत्यक्ष परमात्मा तुकोबारायांच्या रूपाने प्रकट झालेला आहे. तुकोबारायांमध्ये तुका भासाला मानवी वेशधारी परिहारीला विग्रही निर्मिला. माणसाचा वेश धारण करून आल्यासारखे तुकोबारायांचे दिसत असले तरी सुद्धा तो हा विश्व सखा केले जनी तो परमात्माच तुकोबारायांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट आहे. म्हणून लीला करण्याकरिता प्रगट झालेले आहे. लीला करणं ही त्यांची खूबी आहे. ते करू शकतात. त्यांच्यात ते सामर्थ्य आहे. ते काय करू शकत नाही, ते मेलेली माणसं जिवंत करू शकतात. ते काय करू शकत नाही, ते वैकुंठातला देव कीर्तनात ओढून आणू शकतात. काय करू शकतात, ते काय करू शकतात. फक्त शुद्धता आपल्याजवळ असावी. करील तो काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध. आपण निर्मळ असलं पाहिजे. कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर निर्मळ असलं पाहिजे. कृपा करण्याकरिताच आवडते. अशी कृपावंत असणारे तुकोबाराय त्यांचं संक्षिप्त रूपानच आपण चरित्र 2 दिवस श्रवण करणार आहोत, आज आणि उद्या. आणि शेवटच्या दिवशी निळोबारांचं चरित्र. अशी 5 संतांचे चरित्र आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तुकोबारांचं चरित्र सांगायला अख्खे 7 दिवस पाहिजे. आपण जेव्हा तुकोबारांची चरित्र कथा, ज्ञानोबारांची चरित्र कथा करतो तेव्हा 7 दिवसाचा सप्ताह करतो. आणि महत्वाचा विचार असा आहे की श्रीमद भागवत कथा, रामकथा या कथांच्या माध्यमातून भगवंताचं चरित्र सांगितलं जातं. जेवढं भगवंताच्या चरित्राला महत्व आहे तेवढंच महत्व संतांच्या चरित्राला आहे. पण भगवंताचं चरित्र जसं सप्ताहाच्या माध्यमातून सांगितलं जातं तसं संतांचं चरित्र सुद्धा सप्ताहाच्या माध्यमातून सांगतात. आणि त्यापेक्षा पुढचा अजून एक मुद्दा मला सांगावंसं वाटतं. छत्रपती शिवराय यांनी धर्म जागा ठेवला. हे स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा असं लोक म्हणतात, पण तसं नाही. ते हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा ओरिजिनल शब्द आहे. त्याच्यात हिंदवी काढून टाकलं महाराज, कारण ते हिंदू धर्माच्या विरोधात ना महाराज. ज्यांनी काढलं ते त्यांनी संघटना तयार केल्या, फार शहाजूकपणा लोकांच्या समोर सांगायला लागले आणि छत्रपतींच्या चरित्रामध्ये अशी भेसळ करून टाकली महाराज, बिघडून टाकले. रायरेश्वराचा त्यांनी अभिषेक रक्तानं केलेला उसरून टाकलं. त्यातून एक कसाही गायला कापत होता, छत्रपती त्याचा हातच तोडून टाकला, काढून टाकलं चरित्रातून. भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाले, तलवार तिने दिली, काढून टाकलं. ते म्हणजे अंधश्रद्धा आहे. अशी कुठे देव प्रगट होता तलवार देत असतात. आणि स्वतःच्या मेंदूप्रमाणे त्यांनी लिहायला सुरुवात केली. आताच काल परवा शिवचरित्रकार पुरंदरे ज्यांना देवाज्ञा झाली, अभ्यासपूर्वक विशेष रूपानं तो छत्रपतींचं चरित्र मांडलं. म्हणून भगवंताचं चरित्र, संतांचं चरित्र, तसं युगपुरुषांचं चरित्र सुद्धा महत्वाचंच आहे. त्यांच्याकडे पाहून आदर्श आपल्याला घेता येतो. पण क्षत्रियानं कसं वागावं, क्षत्रियानं कसं जगावं हे करण्याकरिता छत्रपतीच पाहिले पाहिजे. बरोबर आहे, गरज आहे त्याची. हे चरित्र लोकांच्या समोर पोहोचवले पाहिजेत. चिंतन ऐकणारे लोक असतात ना समाजात, पण सगळा समाज चिंतन ऐकत नाही असं आहे. वेदांताची प्रक्रिया कळतात किती लोकांना, ते डोक्यावरून जातात. म्हणून बाकीचं सगळं बोलण्यापेक्षा ऐकतात नसेल महत्वाचा मुद्दा समजा. इतर धर्मांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या धर्मात एकच ग्रंथ आहे, जास्त नाही. मला कोणी धर्माचं उन्हा काढायचं नाही, पण सहज तत्व म्हणून सांग. इस्लाम धर्माकडे जर पाहाल तर त्यांच्याकडे एकच ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे कुराण. ख्रिश्चन धर्माकडे जर पाहाल तर त्यांच्याकडे एकच ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे बायबल. आपलाच एक धर्म असा आहे की आपल्या धर्मात ग्रंथ किती आहेत हे सांगताच यायचं नाही, एवढे ग्रंथ आहेत. एवढे सगळे ग्रंथ असून सुद्धा, एवढे आपल्याकडे ग्रंथ संपदा असून सुद्धा कीर्तनकाराला 2 तासाच्या कालखंडामध्ये लोकांच्या समोर विनोद सांगून,
लोकांचं मनोरंजन करण्याची वेळ काय यावी, खंत आहे माझी. भगवंताचं चिंतन किती गोड आहे. ते गोड असणारं चिंतन मांडावं, याचा अभ्यास करावा, अभ्यास करून त्यांनी मांडावं. पण ते जगाच्या समोर जाणं गरजेचं आहे. माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातूनच भगवंताचं चरित्र, संतांचं चरित्र, युग पुरुषाचं चरित्र समोर येऊ शकतं. याचं दुसरं कोणतं माध्यम नाही. मला जे माध्यम आहे हे प्रगट होण्याचं गरज आहे त्याची. खरं तर महाराज मंडळींच्या समोर असं मोठ्याने बोलत जाऊ नये. अंबरीश महाराज आहेत, मोहनानंद महाराज कालपासून त्यांनी आलेले आहेत, तरी सुद्धा गरज म्हणून त्यांनी सांगितलं सरळ गोष्ट. तुकोबारायांचं प्राकट्य देहू गावामध्ये झालं. इंद्रायणी भाग आहे, भंडारा डोंगर. भंडारा डोंगराच्या पायथ्याला एक इंदोरी नावाचं गाव आहे. इंदोरी, या इंदोरीमध्ये इंद्राने यज्ञ केला होता म्हणून त्या गावाचं नाव इंदोरी पडलं. मग सगळे लोक जेव्हा खावायला येणार, मग कुठे त्यांनी सगळ्यांना भंडारा करायचा. मग डोंगराच्या माथ्यावर लोकांना जमा केलं पाहिजे भंडारा डोंगर. इंद्रानं भंडारा केला म्हणून भंडारा डोंगर झाला. तिथून त्याने नदी प्रकट झाली, तिचं नाव इंद्रायणी. इंद्रायणी इंदोरी पासून प्रकट झाली. इंद्रायणी इंदोरीच, इंदोरीतून त्याने आले. त्याच इंद्रायणीच्या काठावरती देहू गाव आहे. या देहू गावामध्ये मी तुकोबारायांच्या चरित्राची पूर्व पीठिका सांगतोय. या देहू गावामध्ये एक परिवार राहतोय. त्या परिवारामध्ये एक अतिशय सत्वशील असणारा पुत्र जन्माला आला. त्याचं नाव आहे विश्वंभर बुवा. विश्वंभर बुवा हे त्यांनी अतिशय डोळे बाबडे आहेत. त्या काळात पंढरीची वारी त्यांनी सुरू होती. गावातले लोक पंढरीच्या वारीला त्यांनी जात होते, परिसरातले लोक जात होते. विश्वंभर बुवांच्या आईला असं वाटलं माझ्या मुलाला परमार्थ करा. महत्वाचा मुद्दा सांग. आणि खरं आहे मला, ज्या दिवशी आईला वाटतं ना मुलाला परमार्थ करावा, त्या दिवशी मुलाला नक्की परमार्थ करा. मी वडिलांचं नाही म्हणलो, आईचं म्हणलो. ज्या दिवशी आईला वाटेल ना मुलांना परमार्थ करावा, त्या दिवशी मुलगा नक्की परमार्थाला लागला. तिच्या सामर्थ्य आहे मला. आपण म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती साऱ्या जगात उद्धारी, सगळ्या जगाचा उद्धार करू शकते मला. आईला वाटावं मुलांना परमार्थ करावा, कारण ती सगळ्या आपण सांभाळून त्याला परमार्थ. मला आणखी उदाहरण तुमच्या समोर काय सांगतो. कया दोन प्रल्हादावर संस्कार केले, गर्भसंस्कार म्हणून तर भगवंताची प्राप्ती झाली. सुनीतीनं ध्रुवावर संस्कार केले म्हणून तर ध्रुवाला परमात्म्याची प्राप्ती झाली. अशी कितीतरी उदाहरण आहेत. आईने नवनाथातला प्रसंग माहिती ना सगळ्यांना. गोपीचंद राजा भोगामध्ये मस्त झाला होता. त्याची आई काय तिचं नाव होतं, मैनावती. उंच धरणे वरतून पाहत होती. मुलगा खाली, अनेक स्त्रिया आहेत त्याला स्नान घालतायत. मात्र गरम पाण्याने का गार पाणी काहीतरी स्नान करत होता. वरतून डोळ्यातल्या पाण्याचं थेंब पडला, वेगळं पाणी कुठून आलं वर पाहिलं, आई रडत होते. कारण ते सांग, ज्यानं त्रास दिला असेल त्याचा हात तोडून टाकीन, ज्यानं रागाने पाहिला असेल त्याचे डोळे तोडून टाकीन. काय झालं तुला? म्हणजे दुसरा कोणी त्रास दिला, तुझ्यामुळे त्रास होतो. म्हणजे काय, तू त्यांनी संसारामध्ये भोगांमध्ये आसक्त झालास, तुला त्यांनी भगवत चिंतन करावं असं वाटत नाही, याचा मला खेद वाटतो. अशी आई असते. म्हणून संन्यास घेतला त्याने. विशेष असणारी गोष्ट आहे. आई काय करू शकत नाही. आई म्हणली विश्वंभर बुवा, बाळा मला असं वाटतं की तू परमार्थ करावा, पंढरीची वारी करावी. नारायण धन्य त्याची
धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याशी माय प्रसाद. भगवंताचं चिंतन त्यांनी करणं हे सोपं नाही. म्हणून त्या मातेला धन्यवाद देतात साधू संत की जिच्यामुळे मुलगा परमार्थी जन्माला आला. विश्वांभर बा पंढरीची वारी करू लागले. वारकऱ्यांबरोबर त्यांनी वारीला जाऊ लागले. तेव्हा मला हे पूर्व पीठिका सांगणं क्रमप्राप्त आहे. जसे तुकोबारायांच्या चरित्रात प्रवेश व्हायचा नाही. वारी करू लागले. ऐका बरं का उंच करून. गेले चंद्रभागेचं स्नान झालं, पहिल्यांदाच गेले. पुंडलिकाचं दर्शन झालं. महाद्वारातून आतमध्ये गेले. गर्भखांबाला त्यांनी आलिंगन दिलं. रंगशिळेवर जाऊन उभे राहिले. निळोबरांचं प्रमाण आहे. ते म्हणतात निळा उभा रंगशिळे, प्रेमे पाझरतात ते डोळे. म्हणून प्रत्यक्ष परमात्मा डोळ्यासमोर त्यांनी पाहिला. विश्वमर्व विभोर होऊन गेले. त्याचं रूप पाहून स्वतःला विसरले. एवढा छंद देवाचा लागला की दर महिन्याचीच वारी करीन म्हणले. आता म्हणजे महिन्याची वारी करणं म्हणजे काय, देहून पंढरपूरला यायचं आणि परत पंढरपूरहून देहूला जायचं. त्याला कालावधी किती लागत असेल. दर महिन्याला पंढरपूरला यायचं म्हणजे घरचं काहीच बघायचं नाही. आई म्हणले देव धर्म कर. एवढा देव धर्म करायला लागले की वारीच त्यांनी करू लागले. मला बस दुसरं काही बघायचंच नाही. देव डोळ्यातच भरला. देवातून कर्म येना, देवातून ते काही काही सुचेना. अशी अवस्था झाल्यानंतर क्षीण झाले. लोक नावं ठेवायला लागले. लोक म्हणले बघा हे आधीच घोडं होतं, त्याचं अजून बावळलं. सारखी पंढरीची वारीच करते. पंढरीला जायचं घरी यायचं, पंढरीला जायचं घरी यायचं. काही त्यांनी लक्ष घरामध्ये नाही. त्यांच्या पत्नीचं नाव होतं आमाई. विश्वंभरभवांच्या पत्नीचं नाव होतं आमाई. आमाई पत्नीचं पण सहकार्य अशा पद्धतीने मिळत होतं. एक दिवशी काय झालं, भगवंताला चिंता पडली याचा कसा प्रपंच व्हायचा. दर महिन्याला वारी करतो, बाकीचं काही बघतच नाही, फक्त माझं चिंतनच करतो. भगवंतानं त्यांनी विश्वंभरभवांना सांगितलं बघ येऊ नकोस आता जास्त. आषाढ कार्तिकीला येत जा. मध्ये त्यांनी येत जाऊ नकोस. म्हणजे देवा असं जमायचं नाही. देव म्हणला हे बघ तू मला एक दिवशी समजतोस, फक्त पंढरपुरातच समजतोस. मी काय फक्त पंढरपुरातच आहे का. मी सगळ्या कणाकणात गच्च भरलेलो आहे. सर्व ठिकाणी मीच आहे. तू जिथं पाहशील तिथं मी तुला भेटू शकतो. म्हणून त्यांनी फक्त पंढरपुरातच मी भेटतो असं नाही, मला सगळ्या ठिकाणी बघत जा. म्हणले देवा हे झालं तुझं ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञान सांगितलं पण ठीक आहे, तू सगळ्या कणाकणात आहे हे मला मान्य आहे. पण कणाकणातून त्यांनी मला तुझी संवेदना जाणवली पाहिजे ना, तुझा आनंद मिळाला पाहिजे ना. मी ऐकत नसेल. काही लोक फार शहाणपणा सांगतात. म्हणजे ब्रह्म सर्वगत सदा सर्वजेथे आणून आहे विश्वम, सगळीकडे गच्च सर्वं खलिदं ब्रह्म ज्ञाना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति. सगळीकडे जर देव भरलेला आहे मग देवळात जायची गरज काय. प्रश्न असतो लोकांचा. सगळीकडे जर देव भरला मग देवळात कशाला जायचं. हवा लागते की नाही सगळ्यांना. हवा प्राणवायू चालू, हवा सगळीकडे फिरते. हवा नाही अशी जागा दाखवा. सगळ्या ठिकाणी हवा भरलेली आहे. मग तुमची गाडी जर त्यांनी चालवत असाल, गाडी चालवता चालवता जर हवा गेली मग काय करणार. तुम्ही गाडी चालवायला हवा गेली, टायर मध्ये पंक्चर नाही झाली, हवा गेली, मग काय करणार. भरा ना हवा, भरा ना. नाही का हवा सगळीकडे आहे ना. मग सगळीकडची भरता येते का. मग काय करावं लागतं, दुकानात जावं लागतंय पंक्चरच्या. त्या दुकानातच हवा मिळते महाराज. जरी सगळीकडे हवा भरलेली असली तरी टायर मध्ये हवा भरायचं म्हणजे की पंक्चरच्या दुकानात जावं लागतं. तसंच आहे. सगळीकडे जरी देव भरलेला असला तरी त्या देवाचा आनंद घ्यायचा असला, सुख घ्यायचं असलं की देवळात जावं लागतं. सरळ सरळ म्हणतात. परमात्मा आहे सर्व. देवा तू सगळ्या ठिकाणी आहेस मला माहिती आहे. असून सुद्धा तुझा दिव्य असणारा आनंद जर घ्यायचा असेल तर मंदिरातच आलं पाहिजे, तुझ्या भेटीला आलं पाहिजे. देव मला ऐकायचंच नाही माझं तू येऊ नको म्हणतो तरी पण हट्टीच आहे. भक्त हट्टीच असतात. माझं ऐकत नाही की माझ्या पुढं बसा. हट्टी असतात. आणि थोडं थोडं पुढं सरका सरका समजा. या सगळ्यांनी पुढं पुढं सरका. God
संत उदार उदार देती आली असे दान, आता ठाकला दुकान देती आली असे दान. भगवंताची प्राप्ती जर करायची असेल, त्याचं सुख जर घ्यायचं असेल तर संतांकडे गेलं पाहिजे, ते देतात. मंदिरात गेलं पाहिजे, तो देतो. देवा तू सगळी काय गोष्ट खरी आहे, पण तुला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. तू असं सगळी रूपात पाहायचं. मग सांगितलं बघ, स्वप्नात गेले देव, येऊ नको म्हणे बाबा. तरी पण ऐक ना म्हणे, असं तरी येऊ नकोस, मीच तुला भेटायला येतो. तरी म्हणे कुठे येणार? कुठे येणार म्हणल्यानंतर म्हणे देहू गावामध्ये इंद्रायणीच्या काठावरती एक आमराई आहे, आमराई. त्या आमराईमध्ये त्यांनी मी तुला भेटेल, तू ये असं म्हटलं की त्यांनी फार आनंद झाला. माझा आनंद विभोर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सगळ्या लोकांना सांगायला लागले, देव येणार आहे, चला. लोक म्हणले हे बावळट आहे, याच्या पुढे नादी लागतात आणि देव येणार म्हणताय. काही श्रद्धावान होते, त्यांच्या श्रद्धा निष्ठेचा त्यांना अनुभव होता. ते म्हणजे खरं बोलतो. 2-4 लोक श्रद्धेपोटी गेले होते आणि 95% लोक गंमत पाहायला गेले होते. आणि खरंच काय पाहण्यात हा महत्वाचा विचार. जसे निळोबर आहे, इथून देवाला गेले की नाही, जाताना मोकळी पालखी घेऊन गेले होते, मोकळी. आता जे श्रद्धावान होते ते त्यांच्यावर गेले. ते म्हणले खरंच साक्षात्कार झाला, देव येणार आहे, आपण चला. आणि ते बाकीचे सगळे पाहणार होते, म्हणजे असं कुठे देव येत असतो, बघू तरी काय फजिती होती. पण फजिती पाहण्याकरिता गेली होती, पण देवाला घेऊन आली महाराज. सरळ गोष्ट असं असतं सर्व ठिकाणी. म्हणून तर हे पिंपळनेर भाग्याचं आहे. हे पिंपळनेर वासी जे लोक आहेत ना, किती जन्माचं पुण्य केलं असेल तेव्हा पिंपळनेरात जन्म झाला. जसं वृंदावनात लोक जन्माला येतात ना, वृंदावनची ती व्रजभूमी आहे 84 वर्षाची. तिथला नियम सांगतो मी तुम्हाला. नियम असा आहे की त्या परिसरातली मुलगी व्रजभूमी सोडून दुसऱ्या गावात देत नाहीत, तिथं देतात, त्याच परिसरात देतात. 84 कोस असणारं त्यांनी ठरवून ठेवलं वातावरण आहे. मुलगी जर द्यायची तर त्याच परिसरात द्यायची, आणि गाय जरी द्यायची म्हणलं तरी तिथंच द्यायची. का तर जगाचा मालक इथं वास्तव्य करतोय. विश्वभरभुवांना सुद्धा असं स्वप्न पडलं म्हणून मी येतो. सगळे लोक त्यांनी जायला निघाले, काही गंमत पाहायला गेले, काही खरोखर गेले. आम्हाला जाऊन पोहोचले. आता पोहोचल्यानंतर त्यांनी महाराज कुठे देव आहे आता पाहू लागले. आंब्याच्या झाडाखाली बुक्क्याचा सुगंध येऊ लागला, बुक्क्याचा, आणि तुळशीचा सुगंध येऊ लागला. कुठून सुगंध येतो काय, जमिनीतून सुगंध येत होता. मग पुढं थोडा आणलं आणि खांदून काढायचा प्रयत्न करायचा ना. आता आकाशवाणी झाली होती, खांदू नका, हाताने उकरा. हाताने उकरला, फक्त हातानेच उकरलं, सहज उकरलं गेलं. आणि उकरल्यानंतर त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या, स्वयंभू असणाऱ्या मूर्ती, दोन्ही मूर्ती सापडल्या. विश्वभरभुवांना फार आनंद झाला. आई साहेबांना पांडुरंगाला त्यांनी कडेवर घेतलं आणि स्वतःच्या घरापर्यंत आणले. छोटंसं मंदिर त्यांनी तयार केलं घाई, त्याच्यात देवाची स्थापना केली आणि तिथंच भजन करत राहिले. पण वारी मात्र चालू ठेवली. देव तिथं आहे, देवाच्या आज्ञेनुसार वारी होऊ लागली. दर महिन्याला जात होते, पण तरी सुद्धा भगवंताने सांगितलं नाही आषाढ वारीला, कार्तिक वारीला येत जा. पण अजूनही देहूमधून आषाढी कार्तिकीची वारी होत असते. आताही कार्तिकीच्या वारीला गेले होते, त्यांची फोन येत होते. आषाढ वारी आणि कार्तिक वारी दोन्ही वाऱ्या देहू गावातून होतात, बाकीच्या वाऱ्या तिथंच होतात, देहू गावातच होतात. पण पांडुरंगाची स्थापना झाली. विश्वभरभुवा भगवंताची भक्ती करतात, पण भगवंतानं प्रापंचिक स्थिती पण ठीक केली. त्यांना 2 मुलं होते. एकाचं नाव हरी आणि दुसऱ्याचं नाव मुकुंद. हरी आणि मुकुंद 2 मुलं. सैन्यात त्यांनी भरती झाले होते. 2 जण युद्ध करण्याकरिता गेले शत्रू बरोबर आणि गतप्राण झाला, त्याचा मृत्यू झाला. देव घरी आला आणि तरी सुद्धा असा प्रसंग घडला. लोक म्हणायला लागले बघा फार देव धरून करतात. आणि 2 मुलं मारले गेले. आम्हाला चिंता वाटू लागली. एकाचं लग्न व्हायचं राहिलं होतं, अजून लग्न व्हायच्या आधीच मरण पावलं. दुसऱ्याचे मुकुंद, त्यांनी त्याचं लग्न झालं होतं.
त्याची पुढील धरणी वंशावळी. त्याला मुलगा झाला विठ्ठल. हा विठ्ठल त्यांनी भगवंताचा भक्तच होता महाराज. विश्वभरभवांचा पुत्र त्यांनी हरी, हरीचा मुलगा झाला विठ्ठल, विठ्ठलाचा झाला पदाजी, या पदाजीचा झाला शंकर, या शंकराचा झाला कान्हया, या कान्होबाचा झाला बोलोबा, बोलोबा, आणि बोलोबाच्या घरी त्यांनी तुकोबरायांचं प्राकट्य होणार. हे सगळी भगवत भक्तांची परंपरा सांगितली. आता मी एका वाक्यात सांगून गेलो, याच्यात मध्ये बरेच प्रसंग आहेत, फार प्रसंग आहेत. ज्या वेळेला ते युद्धात मारले गेले, तू मुलगा लहानसा मोठा झाला, तू देवावरच ठोकला. तू म्हणला का तू जर एवढा आमच्या घरी येऊन राहतोस, माझे वडील युद्धामध्ये त्यांनी मारले गेले, का मारले गेले? देवावर तापला होता. देवानं प्रगट होऊन शांत केला. असे अनेक प्रसंग मध्यंतरी, ते सगळे प्रसंग सोडून मी पुढे जातोय. बोलोबा, या बोलोबांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे कनकाई. कनकाई, कनक म्हणजे सोनं, सोनं. मग त्यांनी कनकाई नाव होतं त्याचं, बोलोबा आणि कनकाई. दोघे त्यांनी निस्वार्थपणे भगवंताची भक्ती करत होते. घरातच देव आलेला होता आणि पंढरीची वारी करत होते. 24 वर्ष पंढरीची वारी केली दोघा पती पत्नीने, आणि निस्वार्थपणे काहीच न मागता. कर्मधर्म संयोगानं 24 वर्षापर्यंत त्यांनी लग्न होऊन 24 वर्ष झाले होते, पण संतती प्राप्त झाली नव्हती. एकदा सुद्धा मनात असं आलं नाही आपण रोज त्यांनी देवाच्या मंदिरात जातो, आषाढ कार्तिकीच्या वारीला जातो, कधीतरी देवाला म्हणावं, देवा काहीतरी कृपा कर, एखादं लेकरू होऊ देत नाही म्हणले, अजिबात नाही. जावं बोलोबांनी, दर्शन घ्यावं आणि निघून जावं. कणकाने यावं, दर्शन घ्यावं, निघून जावं. एकदा वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर त्यांनी महाराज बोलोबांनी भगवंताचं दर्शन घेतलं, पण देवानं खाली मान घातली. खाली मान घातली. माणूस खाली मान कधी घालतो? काय दुःखी असेल तर खाली मान घालतो, मान दुखत असेल तर खाली मान घालू शकतो, काही व्यथा असेल खाली मान घालतो, काही चुकलं असेल तरी माणूस खाली मान घालतो, काही अपराध झाला असेल तर मान खाली घालतो. देवानं खाली मान घालतो. बोलोबाने पाहिलं म्हणजे देवा आज खाली मान घालून काय झालं? म्हणे बोलोबा एवढ्या दिवसापासून वारी करता, एवढं माझ्यावर प्रेम करता, स्वतःची काही चिंता परवा करीत नाही, रात्रंदिवस माझं चिंतन करता, तुमच्या भक्तीचं ओझं झालंय माझ्या डोक्यावर, त्या ओझ्यानं मान खाली झाली. एवढी भक्ती करता पण मला काहीच मागत नाही, कधीच काही मागत नाही, काहीतरी मागा ना. बोलोबा म्हणले देवा मागायचं त्याला असतं ज्याला काही समजत नाही, ज्याला काही कळत नाही. तुला सगळंच कळतं ना, तुला काय मागायचं? आणि तुझ्या वाचून आम्हाला काहीच नको आहे, तू भेटलास पुढे झालं, त्याच्यापेक्षा काय नको. काही मागितलं नाही, पुढे निघून गेले. कणकाई आल्या, कणकाईने नमस्कार केला, परत देवाने खाली मान घातली आणि खाली मान घालून बोलू लागला देव. मला कणकाई तू तरी काहीतरी माग ना, मी द्यायला तयार आहे, काहीतरी माग. कणकाईने मागितलं माझं, काय मागितलं असेल? कणकाई म्हणजे देवा एक चिंता वाटते, विश्वभर पासून त्यांनी पंढरीची वारी चालू आहे, अविरतपणे पंढरीची वारी घडते, तुझी सेवा घडते, तुझी सेवा अशीच माझ्या वंशामध्ये कायमस्वरूपी चालू राहू दे, तुझी वारी अशीच माझ्या वंशात कायमस्वरूपी चालू राहू दे, त्याच्यापेक्षा मला काहीच नको. मुलगा जे म्हणली नाही, संतती वाढू दे असं म्हणली नाही, वारी मागितली आणि कुठं चालू दे, माझ्या वंशात चालते. मग काय करावं लागेल? वंश वाढवावा लागेल ना. काय लागतं? भगवान हसले, म्हणजे कणकाई तुझं म्हणणं पडलं मला, चिंता करू नकोस, तुझी वारी चालवण्याकरिता, तुझी सेवा चालवण्याकरिता मी स्वतःच तुझ्या वंशात अवतार घेऊन येतो. म्हणून वंश परंपरा दास मी आणखी, वंश परंपरेचा मी दास आहे. देवा हे माझी निराशी, देवा हे माझी निराशी, देवा माझी निराशी, देवा माझी निराशी.
ना आपले जतन देवा ही माझी मिरास. भगवंता ही तुझी भक्ती करणे ही माझी मिरास आहे. तुका म्हणे देवा जुनाटही माझी सेवा. आधीच्या लोकांनी सेवा केली होती ना महाराज. ते चरित्र मी तुमच्या समोर सांगितलं नाही कारण मला पुढे जायचंय ना. तरी एक झुळूक म्हणून सांग पण गोड आहे मला ते. विश्वंभर भगवाना भगवंतांना त्यांनी वचन दिलं होतं मी इथंच थांबेन. विश्वंभर भगवान त्यांना म्हणले होते देवाला की देवा इथंच थांब जाऊ नकोस. ते म्हणजे इथंच थांबेन. देवानं वचन दिलं इथं थांबायचं. पुढे जाऊन विश्वंभर भगवान निवर्तले. आम्ही एकटीच राहील. मुलं तिचे होते ना. आणि या मुलांनी असा विचार केला की काय देवगावात ठेवलंय आपण राजाच्या दरबारात जाऊ. राज दरबारात जाण्याकरिता निघाले. देव स्वप्नात आला आमाईच्या. तिला सांगितलंय बघ विश्वंभर भगवानी मला इथं बांधून ठेवलंय इथंच थांब म्हणून त्याच्या वंशातल्या सगळ्यांनी माझी सेवा केली पाहिजे. इथं माझ्याजवळ थांबलं पाहिजे. तुझे मुलं आता इथून जायचं म्हणतात. जर मुलं इथून निघून गेले तर मी कोप करीन. देवानं स्वप्नात जाऊन सांगितलं होतं हा मी कोपेन म्हणे. तिने मुलांना सांगितलं सुद्धा. ते म्हणजे जाऊ नका. देव जर कोपला मग काय करायचं. ते म्हणजे काय देव बिव कोपत नाही. थांबले नाहीत म्हणा. निघून गेले म्हणून कोपला. दोन्ही मारले गेले युद्धामध्ये. त्याचं कारण आहे मला ते मारले गेले. आम्ही परत झाली आणि ही तिथे ज्यावेळी राहू लागली ती एकटी देवाची सेवा करत होती पांडुरंगाची. तिच्यावर म्हातारी झाली ना त्यावेळी हा देव रुक्माई सहित तिची सेवा करण्याकरता होता. तिला स्नान घालायचं, तिची विणीपणी करायची, तिची कपडे धुवायचे, तिला स्वयंपाक करून जेव घालायचं. विश्वंभर भगवानच्या बायकोला आला कोणाकरता होता विश्वंभर भगवान करता. सेवा कोणाची करतोय त्याच्या बायकोची. म्हणजे एखादा जरी भगवंताचा भक्त त्याने महाराज जन्माला आला तरी देव असा आहे त्याची सेवा नाही करत. त्याच्या बायका पोरांची पण सेवा करतो. त्याच्या बायका पोरांची पण तरतूद करतो. असा त्याचा स्वभाव आहे माझा. तेव्हापासूनची असणारी भक्ती आजची नाही. पण ही वंश परंपरा त्यांनी चालू राहावी. तुझी भक्ती कायमस्वरूपी चालू राहावी देवा एवढंच मागणं आहे. दुसरं काय नाही. देवाला तथाच तुम्ही स्वतःच येतो. याचा काळ त्यांनी महाराज कणकायला 3 मुलं झाली. 3 मुलं म्हणजे दोन काही ब्रह्मा विष्णू महेश 3 देव प्रगट झाले. जसं आत्री ऋषीने अनुसयाने तपश्चर्या केली वृक्ष नावाच्या पर्वताला. निर्विंध्या नावाची नदी होती. अशोक वाटिका होती. अशोकवन 100 वर्षाची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. म्हणजे काय पाहिजे आणि काय नाही. आमच्या बापानं सांगितलं प्रजा वाढवा म्हणून संतती झाली पाहिजे पण दुसरी नको तूच पाहिजे. भगवान म्हणला मीच येणार आहे. एकट्यानेच यायचं. मग 3 झाले. दुर्वासा झाला पहिला मुलगा. दुसरे त्यांनी दत्त भगवान झाले. तिसरा चंद्रमा झाला. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश 3 जन्माला आले एकाच आईच्या उदरात. तसंच झालं. कणकाईवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि हा परमात्मा 3 रूपाने प्रकट झाला. पहिला मुलगा झाला त्याचं नाव सावजी. सावजी कणकाईला मुलगा झाला सावजी. हा सावजी त्यांनी मोठ्या विरक्त आहे. भगवान शंकराचाच अवतार आहे. शेवटी काशीलाच निघून गेला होता. विरक्त असणारा महात्मा ज्ञानी असणारा महात्मा सावजी. दुसऱ्यांदा पुन्हा कणकाई गर्भवती झाली. तिचे तेज दिव्य असणारं वाढू लागलं. तिच्या मनामध्ये दिव्य असणाऱ्या भक्तीचे विचार उचमळून येऊ लागले. 9 मास पूर्ण झाले आणि वसंत पंचमी आली. शके 1503 वसंत पंचमी म्हणजे माघ शुद्ध पंचमी. त्या दिवशी सरस्वती मातेचं पण प्राकट्य झालं होतं. पण सगळ्या जगाला हे परमार्थाचं सारस्वत देण्याकरिता अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्यांनी कणकाईच्या उदरी जन्माला येणार आहे. म्हणून माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी श्री विष्णू परमात्मा महाविष्णू प्रत्यक्ष कणकाईच्या घरी तुकोबारायांच्या रूपाने प्रगट झाला. श्री जगद्गुरु तुकोबारायांचं प्राकट्य झालं. फार आनंद झाला. थोडा कालावधी लोटला. कणकाईला अजून एक पुत्र झाला. त्याचं नाव आहे कान्होबा. कान्होबा म्हणजे सावबा तुकोबा आणि कान्होबा अशी 3 मुलं झाली कणकाईला. 3 मुलं त्यांनी कणकाई ब्रह्मा विष्णू महेश आहे. दिव्य असणारी लीला. बालपणच त्यांनी दिव्य आहे. अतिशय सत्वशील असणारे. लहानपणीच भगवंताची भक्ती यांना प्राप्त झाली.
आता सगळीकडे असं सांगितलं जातं तुकाराम महाराज वयाच्या 21व्या वर्षाच्या पुढे परमार्थाला लागले, पण तसं नाही. ज्याच्या घरातच देव आहे महत्वाची गोष्ट आहे, त्याला 21व्या वर्ष कशाला पाहिजे परमार्थ करायला? बालपणीच परमार्थाचं बाळकडून मिळालं, वडिलांकडूनच मिळालं, आईकडूनच मिळालं. आई वडीलच जर एवढे धार्मिक होते की त्यांच्या त्या तपश्चर्याला पाहून तर वरदान म्हणून यांचा जन्म झाला होता. मग किती सात्विकता असेल. बालपणीच जणू सर्वज्ञ शांत शीतल असणारा स्वभाव तुकोबारायांचा. लहानपणीच त्यांनी आई वडिलांच्या बरोबर वारीला गेले होते आणि वारीला गेल्यानंतर पंढरपुरात उभा असणारा तो मायबाप डोळे भरून पाहिला. बडव्यांची पहिल्यापासूनची परंपरा होती महाराज, माणूस पाया पडायला गेला की ढकलायचं, ढकलाढकली चालूच होती. गेले काय दर्शनातील त्या दर्शन पांडुरंगाचं त्याने घेतलं, ढकलून दिलं नाही. तुकोबारायांचं मन भरलं नाही महाराज देवाला पाहून. एका कोपऱ्यात उभे राहिले. तुम्हाला गंडोळवरांच्या समोर आपण गेलो की दर्शन घेऊन ते कोपऱ्यात उभं राहावंसं वाटतं, 2 मिनिटं उभं राहावंसं वाटतं. तिथून समाधी पाहायची, तुकोबारायांकडे पाहायचं. अशी एका बाजूला त्यांनी तुकोबाराय उभे राहिले. 12 वयाकडे तुकोबाराय देवाला पाहायला डोळे. अतिशय सुंदर असणारा भगवान आहे. मनात घर करून बसला महाराज. समचरण सरोजम सावरणी लांबुलाभम जगननीत पाणी मंडनम मंडनाः तरुण तुलसी माला गंधरम गंजनेत्रम सदे धवला संफलम चिन्ह. सुंदर असणारा परमात्मा त्याने विटेवर त्यांनी समान चरण ठेवलेले आहे. सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभा समान कोमल आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहे. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्स लांछन शोभून दिसत आहे. श्रीवत्स लांछन. त्याचा कंठ दगडी शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्याने 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्याची हरवटी अतिशय मोहक आहे. त्याची कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्य आकृती आहे. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्यावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. केशराची ओटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे पूर्ण केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंद रुखुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. समान चरण आणि समान दृष्टी ठेवून त्यांनी कमरेवर हात देऊन हा परमात्मा विटेवरती उभा आहे आणि स्मित हास्य करतोय. तुकोबारा त्याचं ते सुंदर असणारं रूप पाहून विभोर होऊन गेलं. मन भगवंताच्या ठिकाणी वेधलं गेलं आणि आता भगवंताशिवाय दुसरं काही सुचतच नाही. जी अवस्था विश्वभरभवांची झाली तीच अवस्था तुकोबारांची झाली. तेव्हा ऐकतात ना सर्व असं देवाला पाहत जाऊ महाराज. कधीतरी किती मिनिटं लागली? 2 मिनिटात आपण चरणापासून मुखारविंदापर्यंत गेलो. अशी जर सवय लावली ना रोज देवाला पाहायची तर निश्चित देव त्यांनी चांगल्यापैकी डोळ्यासमोर उभा राहील. पण आपल्याला तेवढे 2 मिनिटं खर्च करावीशी वाटत नाही. रोज असं ध्यान आठवून आठवून ध्यान करावं. कसे पाय असतील, कसा पितांबर असेल, कसा कटी भाग असेल, कसं त्याचं उदर असेल, कशी त्याची नाभी असेल, कसा हसत असेल, त्याचा चेहरा कसा असेल, हे सगळं त्यांनी डोळ्यासमोर आणावं. असं डोळ्यासमोर पाहतो तुकोबारांनी प्रत्यक्ष पाहिला, मनात घर करून बसला आणि तेव्हापासून त्यांनी अखंड भगवंताचं चिंतन करू लागले. आई वडिलांबरोबर वारी होऊ लागली. अभंगांचं पाठांतर होऊ लागलं. द्रौपद म्हणायला सुरुवात केली. भजन म्हणून सावबा मोठे होते, थोरले आहेत सावबा. या सावबाचा विवाह झाला होता. त्यांचा ग्रस्ताश्रम सुरू झाला, पण ते कायमस्वरूपीची ग्रस्तच होती मला. त्याने बायको बरोबर त्यांनी बोलू सुद्धा नाही अशी त्यांची अवस्था. तिने कायम नाराज राहावं की हे कधीच माझ्याशी बोलत नाही, मला देण्याकरता त्यांना कधीच वेळ नसतो. हे सतत त्यांच्या मस्तीमध्ये मस्त असतात, मंदिरातच जाऊन बसतात, भगवंताचं भजनच करत असतात. असं सारखं तिने त्यांनी म्हणत राहावं. तिचं कायम दुखणं भाणं त्यांनी सुरू होतं. कायम त्यांनी आजारी असायचे आणि आजार पण फक्त तिच्या विचारांचा आजार पण, दुसरं काय आजार पण नाही. असं त्यांनी सावबाचं चरित्र आहे. आता तुकोबारांच्या विवाहाची त्यांनी वेळ आली.
मोठे झाले, विवाहाचं वय झालं, तरुण मुलगा आहे, सत्वशील आहे, भगवंताचा भक्त आहे आणि विवाहाचं वय आहे. आई वडिलांनी विचार केला की लग्न केलं पाहिजे, म्हणून त्यांनी लोहगावामध्ये मोजे म्हणून परिवार आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये त्यांनी असणारे रखुमा, या रखुमाई बरोबर तुकोबरांचा विवाह करून दिला. विवाह संपन्न झाला, तुकोबरांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. आता गृहस्थाश्रम म्हणल्यावर काय लागत नाही. गृहस्थाश्रमामध्ये तुकोबरांचे वडील मोठे व्यापारी आहेत, सावकारकी त्यांच्या घरामध्ये आहे, गडगंज असणारी श्रीमंती आहे, सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मला कोणत्याच गोष्टीची उणीव नाही, असं सगळं आहे. विवाह झाला, गुण्या गोविंदाचा संसार अशा पद्धतीने होऊ लागला. त्यानंतर त्यांनी रुक्माईपासून तुकोबाने पुत्ररत्नाची प्राप्ती, त्याचं नाव आहे संताजी. संताजी संतू, लाडाने त्याला संतू म्हणत होते. संतू संताजी जर म्हणाल तर जगणारे पण डोळ्यासमोर येते. संताजी जगणारे ते पण संतूच आहेत, पण हे संतू रुक्माईला मुलगा झाला, त्याचं नाव संतू. मुलगा झाल्यानंतर त्यांनी महाराज रुक्माई काय आजारी राहू लागली. तिला अस्थमा झाला होता, दम्याचा रोग होता. दमा, तुकोबरांच्या पत्नीला दम्याचा रोग होता, तिला दम लागायचा. घरातले कोणतेच काम तिला करता येणार, स्वतःचाही करता येणार, तिची सेवा दुसऱ्याने करायची, अशी अवस्था झाली. काय करावं, तिला कायमच त्यांनी त्रास होतोय. तिनेच विचार केला की मला त्यांनी पतीची सेवा करता येत नाही, मला प्रपंचातली कोणतीच गोष्ट करता येत नाही, माझ्या मुलालाही दुसऱ्याला सांभाळावं लागतं, मी सासूला त्रास देते, तिनं माझी सेवा करणं, अशी त्यांनी अवस्था. मग काय केलं पाहिजे. तिनं मनात विचार केला, म्हटले यांचं दुसरं लग्न करून दिलं पाहिजे. तुम्ही ऐकत ना सर्वजण, कोण म्हणताय, तुकोबरांची पत्नी म्हणते यांचं दुसरं लग्न करून दिलं पाहिजे. कोणी बाईला वाटेल का आपल्या नवऱ्याला दुसरी बायको करून द्यावं. तिला वाटलं महाराज खरोखर की आपल्या पतीला दुसरी पत्नी आणून दिली पाहिजे, त्यांचा दुसरा विवाह झाला पाहिजे. का तर माझ्यामुळे त्यांच्या प्रपंचात अडथळा आहे, माझ्यामुळे त्यांच्या प्रपंचात विक्षेप आहे, त्यांचा प्रपंच गुण्या गोविंदाचा व्हावा, याला समर्थारती म्हणायचं. काय म्हणायचं, समर्थारती. नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या 2-3 प्रकारच्या स्त्रिया असतात. ऐका, त्याला रती म्हणतात. 3 प्रकारची रती. एक आहे साधारण रती, दुसरी आहे सामंजस्य रती आणि तिसरी आहे समर्था रती. साधारण रती म्हणजे काय, आपल्या स्वतःच्या सुखाकरता नवऱ्यावर प्रेम करणारी स्त्री ही साधारण रतीच आहे. स्वतःच्या सुखाकरता नवऱ्यावर प्रेम करते, साधारण रती. दुसरी स्त्री, नवरा सुखात असावा, मी पण सुखात असावे, दोघांच्या सुखाकरता एकमेकावर प्रेम करणारी सामंजस्य रती. आणि तिसरा प्रकार सांगतो, समर्था रती. फक्त माझा नवरा सुखात असावा, माझं काय होतं, मला माझ्या सुखाची पर्वा नाही, माझा पती सुखात असावा. पतीच्या सुखाकरता रात्रंदिवस प्रयत्नशील असणारी स्त्री ही समर्था रतीमध्ये असणारी स्त्री आहे. तशी रुक्माई ही पतिव्रता आहे आणि समर्था रतीत आहे. माझ्या नवऱ्याचं चांगलं वाटतं, माझ्यामुळे त्याला काही त्रास होऊ नये, त्याच्या जीवनात काही विक्षेप निर्माण होऊ नये, एवढाच भाव पोटात आहे, समर्था रतीत आहे. आणि तिनं विचार केला यांचं लग्न करून दिलं पाहिजे दुसरं. हळूच सासूबाईंच्या कानात सांगितलं, म्हणे आतेबाई, अहो मला असा त्रास होतो, या बाळाला सुद्धा तुम्हाला सांभाळावं लागतं, घरातली सगळी कामं तुम्ही करता, माझी पण तुम्हाला सेवा करावी लागते आणि यांच्याकडे मला त्यांनी लक्ष देतात, त्यांनी माझ्याच आजाराने ग्रस्त झालेले आहे. मला असं वाटतं तुम्ही यांचा दुसरा विवाह करून द्यावा. म्हणून सासूबाईला आधी सांगितलं. हळद तुकोबरांना म्हणायला सुरुवात केली, अहो ऐका ना, तुम्ही दुसरा विवाह करा. तुकोबरांना नाही जमत, नाही करणार म्हणजे दुसरा विवाह, तू जशी आहेस तशी आहेस, तुम्हाला मान्य आहे, स्वीकार आहे. पण तरी सुद्धा तिने हट्टच धरला आणि सासूच्या समोर त्यांनी सांगायला सुरुवात केली. कणकाईनं म्हणणं ऐकलं. कणकाईने गोंढोबांजवळ त्यांनी सांगितलं की रुक्माचं असं म्हणणं आहे की तुकोबांचं दुसरं लग्न करू द्या. हो नाही करता करता तुकोबारांना बळजबरी तयार केलं, दुसरं लग्न करा. नाहीतर समाजात लोक त्यांनी आक्षेप करतात ना दसकटी, ते म्हणतात तुकाराम महाराज 2 बायका कसं काय केलं, तुला काय करायचं, आमचे तुकाराम महाराज आहेत, त्यांचं चरित्र आहे, आम्हाला माहिती आहे, तू कशाला पंचायती घालतो, आपलं बघायचं उगाच कशाला जाईल.
तुम्हाला माहिती ना, असं जर लोक बोलायला लागले समाजातले, तुम्ही असंच बोलत जा त्यांच्याशी. मी तुम्हाला खरं सांगतो, जर तुम्ही असे बोलले ना ते लोक गच्च खातील तुम्हाला. पण आज लोकांच्या समोर हेच बोलायची गरज आहे, अशा पद्धतीने बोलायची गरज आहे. मिळमिळीत राहू नका, धीट व्हा. असं बोलणार हजर जबाबी राहा. त्याचा तिथंच त्यांनी मोड फोडून टाका म्हणा. तो जर नाही फोडला तर त्याचं झाड होईल आणि ते तुम्हाला त्रास देईल म्हणा. ते झाड साधं नसते, ते काट्याचं झाड असते आणि ते टोचल्याशिवाय राहत नाही. उद्या टोचण्यापेक्षा आजच त्याचा मोड फोडलेला चांगला. जास्त वचवच करायला लागले की तिथंच. हे काय फक्त बुवा लोकांचं काम नाही. अहो तुम्ही सगळेच बुवा आहात, तुम्ही सगळे त्यांनी धर्मपरायण आहात, तुम्ही सर्व वारकरी आहात, सगळे जबाबदार आहात. वारकरी संप्रदायाची धुरा फक्त अमक्याच्याच खांद्यावर असं नाही, सगळ्यांच्या खांद्यावर. वारकरी संप्रदाय एका कोणाचं नाही, सगळ्यांचा आहे. म्हणजे बोलायचं काम एकाच नाही, सगळ्यांचं आहे. तुम्ही सगळ्यांनी बोलायचं, घाबरायचं कशाला? शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दांची शस्त्र आहे. म्हणून हजर जबाबी काही पाहिजे. दुसरी पत्नी त्यांनी करायचं ठरलं. आता पहिली बायको असताना दुसरी त्यांनी करणं, दुसरी देणं, देणाऱ्याच्या मनात विचार येईल ना मला, याचं पहिलं लग्न झालेलं आहे. आणि आता आपण त्यांनी त्याच्या घरात मुलगी द्यायची कसं होईल? कोणी सहजासहजी तयार होणार. मुली शोधू लागली. पुण्याला पूर्वी पुणेवाडी म्हणायचे. पुण्याचं नाव होतं पुणेवाडी. आपली पण पुणेवाडी आहे. विस्तार वाढल्यावर त्याचे पुणे होत असते मला. पण आपली पुणेवाडीच बरी. ती नुसती पुणेवाडी नाही, पुण्यवाडी तिथं आहे ना. आपली पुणेवाडी पुण्यवाडी. पुण्यस्थळ आहे म्हणून त्याला पुण्यवाडी असं नाव आहे. पण त्याचा अपभ्रंशित त्यांनी पुणेवाडी झाली. असं पुण्याला पूर्वी पुणेवाडी म्हणायची. या पुणेवाडीमध्ये गुळवे, आप्पाजी गुळवे सावकार होते. आप्पाजी गुळवे, त्या आप्पाजी गुळव्यांची कन्या होती जिजाई. जिजाई, त्या जिजाई बरोबर त्यांनी कोणीतरी सांगितलं की देहू गावामध्ये त्यांनी मोठे सावकार राहतात, बोलोबा, त्यांचा मुलगा त्यांनी त्याचं लग्न करायचं आहे आणि तुमची मुलगी त्याला द्या. बोलणं झालं, निरोप कळाला. मुलगी बघायला म्हणून निरोप आला. गेले तुकोबाराने घेऊन बघायला. आता आप्पाजी गुळव्यांनी स्वागत केलं, सत्कार केला, सगळं झालं. बोलवांचा मुलगा लग्नाचा असं त्यांनी कळालं होतं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? पण त्यांना माहित होतं 2 मुलांचे लग्न झालेले आणि 1 मुलगा लग्नाचा आहे, म्हणजे कान्होबा. त्यांना असं वाटलं की हे कान्होबा करता सोयरी घेऊन आले, धाकट्या मुलाकरता सोयरी घेऊन आले. तुकोबा करता सोयरी का असं त्यांना कळलं नाही. फक्त बोलवाचा मुलगा लग्नाचं एवढंच माहित होतं, धाकट्या मुलाकरता सोयरी. त्यांनी सगळा परिवार पाहिला, सगळं पाहिलं, होकार दिला. होकार दिल्यानंतर कळालं की तुकाराम महाराजांकरता मुलगी मागताय, तुकोबारांकरता मुलगी मागताय. थोडं वाईट वाटलं. म्हणजे दुसऱ्यावर मुलगी द्यायची नाही, जमणार. नकार दिला. नकार दिल्यानंतर सगळं वातावरण त्यांनी बिघडलं. मग काय झालं माहितीये, यांनी आप्पाजी गुळव्यांनी बाहेरून चौकशी करायला सुरुवात केली. आता मुलगी द्यायची म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का महाराज? मुलगी म्हणजे स्वतःचं काळीच द्यायचं. जे मुलीचे बाप असतील त्यांना विचारा, मुलीच्या बापाला विचार काय असते जिन्नस मुलगी म्हणजे. असं आहे ना. मुलगा फार प्रेमाचा वाटतो, पण एखाद दिवशी बाप जर त्यांनी दमून थकून घरात आला ना आणि मुलगा जर त्यांनी समोरून आला, मागच्या दिवसातून कांगवा काढताना खरा घ्यायचं तरी बाहेर निघून जातात. ते म्हणत नाही तू का दमलास, तुला घाम का आला, कुठून आला, काय झालं, काय नाही. हे जर मुलगी असेल ना घरामध्ये,
तर ती मुलगी त्यांनी महाराज काय काय घरात जाते, गडवा भरून पाणी आणते, बसायला आसन देते, पाणी प्यायला देते. आणि मग पाणी पिऊन झालं हळूच विचारते, बाबा फार घामाघूम झाला, काय झालं, दमडत काय त्रास होता, अशी चौकशी करते महाराज मुलगी. फार प्रेम तिच्या जवळ असतं, बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा सांगू मुलीचा बाप मोठा भाग्यवान असतो महाराज, म्हणून भाग्यवान आहे. एवढं त्यांनी प्रेम देते म्हणूनच ती वाट लावायची. मला बघा मुलीच्या बापाची अवस्था, तो काही मंडपात राहत नाही महाराज, वाट लावायला लांब असतो, असा झाडाखाली उभा राहतो, असा हात बांधून उभा असतो, जमिनीच्या दिशेने पाहतो. पोटात कालवेल सुरू झालेली असते. आता माझी ताई नांदायला जाणार आहे, आतापर्यंत हाताच्या पुढासारखी सांभाळली, आता पुढे काय होईल, कसे माणसं असतील, आता तर चांगले दिसतात, पुढे चांगलं सांभाळा म्हणजे बरं होईल, किती विचाराची सोय. आणि नवरी मात्र वाटायला वाटतं मला आईला भेटते, भावाला भेटते, बहिणीला भेटते, मावश्या काक्यांना भेटते, तरी तिची नजर शोधतच असते महाराज, माझा बाप कुठे आहे अशी शोधतच असते. आणि तिला तो लांब झाडाखाली उभा असलेला बाप दिसतो, विसरूनच जाते. त्या नवरदेवाबरोबर बांधून टाकला असतो उपरमेंटीचा पदर, जी जोरात पडते महाराज, ते उपरमेंट घेऊनच पडत सुटते त्या झाडाच्या दिशेने. आणि घाय घाय जाऊन त्या बापाच्या गळ्यात मिठी मारते, त्याच्या गळ्यात जशीच मिठी मारते तसं बापाचं हृदय भरून येतो महाराज. तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि फार प्रेमाने तिला म्हणतो, ताई सुखात राहा, तुझ्या सुखाकरताच सगळा तास, तुझ्या सुखाकरताच एवढे सगळे प्रयत्न तुझ्या सुखाकरताच आहेत बाळा, तू सुखी राहा असं म्हणतो. आणि दष्टपुष्ट असणारा फार कठोर स्वभावाचा असणारा बाप सुद्धा त्या लेकीच्या तोंडावर हात फिरून रडायला सुरुवात करतो. अशी त्या बापाची अवस्था असते महाराज. अशी लेख त्यांनी देऊन टाकलं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? कोणाच्या हातात कशी द्यायची, कोणाच्या स्वाधीन कशी करायची, महत्वाची गोष्ट आहे. आपाची पाटलांना असंच वाटत होतं, लेख द्यायचे, दुसऱ्यावर कशी द्यायची, म्हणून त्यांनी चौकशी करायची, तुकोबांना द्यायची. कोण आहे तुकोबा, कसा आहे तुकोबा, तुकोबारांचं चरित्र लोकांकडून चौकशी करून विचारपूस करायला सुरुवात केली. लेकीचा मुद्दा निघाला. आता बापाचा ताप कमी झाला म्हणायचा, आता लेकी हुशार झाल्या, आता लेकी हुशार झाल्या, लेकी स्वतःच नवरदेव शोधू लागल्या. त्याच्यामुळे बापाला जास्त टेन्शन घ्यायची गरज राहत नाही. त्याच्यात आता सध्या समाजामध्ये लव जिहाद सुरू आहे. लव जिहाद म्हणजे काय करायचं, जाणीवपूर्वक पोरी फसवायची, फसून लग्न करून घेऊन जायचे, त्यांना आपल्या धर्मात घ्यायचं आणि पुन्हा 2-3 लेकरं होऊ द्यायचे, मग सोडून द्यायचं. अशी कंडिशन आहे समाजात आता सध्या. हे माझं बोलायचं कर्तव्य म्हणून मी बोलते, सावधान. हे कोणाच्या घरात घडतं, ज्याच्यात संस्कार नाही त्याच्या घरात घडतं. म्हणून वचक काय असतो ना, तो वचक असला पाहिजे. सावरून राहा, स्वतःला सावरून राहा, नाही तर घरापर्यंत येऊ शकतं म्हणायचे, सांगता येत नाही काय. विचारपूर्वक त्यांनी पाऊल टाकत राहा. आता मुलींना सक्षम केलं ना आपण, महत्वाची गोष्ट आहे. 2-3 गोष्टी पडद्यात असल्या पाहिजे. तुम्हाला चरित्र सांगतो, हे काय मध्ये सांगायला लागलं, गरज आहे म्हणून सांगतो, गरज आहे म्हणून सांगतो. 3 गोष्टी पडद्यातच असाव्या. नंबर 1, तुमचं जेवण पडद्यात असावं. लोकांच्या समोर जेवायचं नाही. महाप्रसाद घेऊ शकता पंक्तीला बसून, पण जेवण हे त्यांनी पडद्यातच असावं. नंबर 2, तुमचं धन, तुमची संपत्ती ही पडद्यात असावी. लोकांसमोर जास्त दाखवू नका, दृष्ट लागते मला त्याला. किती श्रीमंत असाल, काही असे माणसं पाहिले ना, फार श्रीमंत, पण कपडे सुद्धा त्यांनी फाटले तर तिथे शिवून घालतात, पण गडगंज संपत्ती आहे. लोकांच्या समोर दाखवायला मात्र अजिबात नाही. संपत्ती भरपूर आहे, दाखवू नये संपत्ती, पडद्यात असावी. आणि नंबर 3, आपल्या घरातली मुलगी ही पडद्यात असावी. मुलगी जरी फार प्रेमाची असली तरी सुद्धा उसे घर घर फिरणार आहे. तिने त्यांनी मला घरोघर दारोदार हिंडू नये म्हणून ती पडद्यातच असली पाहिजे. म्हणून मर्यादा आहे. तुम्ही बघा थोडस या बायकांकडे जर पाहाल मातृशक्तीकडं, तर त्याला किती ठिकाणी बांधून टाकले. त्याच्या नाकाला छिद्र आहे, त्याच्या कानाला छिद्र आहे, त्यांच्या गळ्यात घातलेलं आहे, त्यांच्या हातात घातलेलं आहे, त्यांच्या पायात घातलेलं आहे, त्यांच्या कमरेला कमरपट्टा तिकडे त्यांनी असतो. मराठवाड्यात विदर्भात जर जाऊन पाहिले तर हे सगळं कशाकडे काय बंधन आहे मला. या बंधनात का बरं झाकून राहावी. आपली आबरू आहे म्हणून, ते आपलं नाक आहे, ही आपली संपत्ती आहे.
ही संपत्ती ज्या महाराज पडद्यात असावी हा त्यातला भाव आहे. आपण काय केलं, ती संपत्तीचा वाट्यावर मांडली. लोक चोरून नाही न्यायची, मग काय करते? सरळ गोष्ट आहे. चूक कोणाची, आपली का त्यांची? चोरून नेण्याची काय चूक आहे? मला चोरण्याजोगं आणून घेऊन चोरून नेलं, सरळ गोष्ट आहे. माझ्या बोलण्याचा प्रभाव जर पडत असेल आणि जर मनात घर करीत असेल तर समजून घ्या मला काय सांगायचं. फार प्रेम द्या मुलीला, पण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे वागणूक देऊ नका. तिला आपल्या धर्माप्रमाणे वागणूक द्या. तिला त्यांनी आपल्या धर्माप्रमाणे लहानचं मोठं करा. तुमचं नाव काय म्हणा, तिचं नाव आधी होतं कुळी कन्या, मग पुत्र, होतीचे सात्विक, तयाचा हरित वाटे. आधी कन्या म्हणजे मग पुत्र म्हणते. धन्य माता, मग पिता म्हणजे. आधी माता म्हणजे मग पिता म्हणते. म्हणजे तिला जास्त महत्व आहे. मग तिची निंदा करीत नाही. नारी की निंदा मत कर यारा, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. एवढ्यांना जन्म देणारी ती आहे, तिची निंदा कशी करीन महाराज? वस्तुस्थिती सांगतो. असू द्या, एखाद्या मुद्द्यातून असं लांब जातं मग परत जागेवर यायला थोडा त्रास देतात. मला काही त्रास वाटत नाही तसा. ऐकणाऱ्यांना वाटू नये एवढंच वाटतं. ऐकणाऱ्यांना त्याचा त्रास वाटत नाही. कारण जरी त्यांनी बाजूला जाऊन येत असलो तरी परत त्या मुद्द्यावर गरज म्हणून सांगतो. याची गरज आहे, हे सांगायची गरज आहे. बोलायला विचार केला कसं कशी काय मुलगी देऊ. मग तुकोबरायांचाच महिमा कळाला. तुकोबराय सामान्य नाही. तुकोबराय फार श्रेष्ठ आहे. त्यांचं आचरण, त्यांचं वागणं, जरी पहिली पत्नी असली तरी सुद्धा त्यांच्या मनाने लग्न करायला तयार झाली नाही. तिच्या समाधानाकरता आई वडिलांची इच्छा म्हणून, वडिलांचा शब्द म्हणून रामासारखा आचरण आहे. सामान्य मुलगा नाही. मग दुसऱ्यावर मुलगी द्यायची कबुली दिली महाराज. म्हणजे ठीक आहे. परत निरोप दिला आणि निरोप देऊन त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं मी मुलगी द्यायला तयार आहे. आणि मग विवाह संपन्न झाला. तुकोबरायांचा दुसरा विवाह झाला. बरोबर 3:30 वाजता झाला म्हणायचं. म्हणजे थोडाच वेळ माझ्याकडे राहिला. विवाह संपन्न झाला. दोन बायका. तुकोबरायांचं प्रमाण आहे. ते म्हणतात एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याची घरी. मी म्हणत नाही, त्यांचंच प्रमाण आहे. एका माणसाला 2 बायका म्हणजे त्याच्या घरी पाप वास्तव्य म्हणतात. जुने लोक सांगायचे, मला माहित नाही. मला एक जणांनी सल्ला दिला होता. मला फार डोकं दुखतं म्हणून. काय डोकं दुखी, काय डोकं दुखी म्हणले महाराज बरेच त्यांनी उपाय तुम्ही केल्यापैकी सोपा उपाय. म्हणजे काय, एखाद्या माणसाला जर 2 बायका असतील तर त्याच्या घरी जायचं आणि त्याच्या उमऱ्यावर कपाळ घासायचं. डोकं दुखायला थांबतं म्हणा. मी काय तसं केलं नाही. का बरं माहिती का? त्याचं कारण काय असलं पाहिजे. कारण असं आहे, ज्याला 2 बायका आहेत त्याच्या मागे कायम खटखट ना मला, कायम त्याला डोकेदुखी, कायमची डोकेदुखी द्या. तिनं असं म्हणायचं, तिनं तसं म्हणायचं, हिनं असं म्हणायचं, तिनं तसं म्हणायचं, कायम त्याची डोकेदुखी. डोकं दुखून 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 त्याच्या अंगवळणी पडतं. कायमचं दुखायचं बंद होतं. त्याच्यामुळे त्याच्या दारात जाऊन त्यांनी डोकं घासलं की डोकं दुखायचं थांबतं. असं करू नका. डॉक्टर एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी. पण तसं नव्हतं तुकोबरायांच्या घरी. जिजाई मोठी सत्वशील आहे. जशी रुक्माई सत्वशील होती पहिली पत्नी, त्याची जिजाई सुद्धा सत्वशील आहे. अहो तिनं स्वतःवर कमी प्रेम करावं आणि सवतीवर जास्त प्रेम करावं. बरं, स्वतःवर कमी प्रेम करावं, सवतीवर जास्त प्रेम करावं. ती आजारी होती ना मला, तिला दम लागत होता, तिला काम होत नव्हतं. तिनं लहान लेकरासारखी तिची सेवा करावी. तिची तर करावीच करावी, तिच्या लेकराची पण करावी. पण संतूला त्यांनी सांभाळू लागली, सवतीला सांभाळू लागली, फार प्रेम देऊ लागली. तुकोबरायांना फार चांगलं वाटलं. सगळे व्यवहाराची जबाबदारी त्यांनी तुकोबरा एकटेच करते. कारण अजून लहान होते आणि 6वा लक्ष देत नव्हते. म्हणून त्यांनी तुकोबरायांवर भार होता आणि म्हणून तुकोबरायांवर संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी आली. तुकोबरा व्यवहार फार चांगला पाहू लागले. महाजनकीचा व्यापार होता, महाजनकीचा व्यवसाय होता. असा त्यांनी व्यवसाय ताळेबंद पाहावा लागत होता. लोकांना त्यांनी कर्जावर रक्कम देणं, त्यांच्याकडून त्यांनी ती वसूल करून घेणं, मोठा व्यापार करणं, असं त्यांनी मला त्या परिवारामध्ये पूर्वीपासूनच फार चांगली अवस्था होती. तुकोबरा सगळं पाहते होते. भगवंताच्या भक्तीचा छंद लागला होता.
भजन पूजन करत. थोरले भाऊ काय पाहतच नव्हते. यांचं भजन पूजन मात्र त्यांनी चालू होतं. त्यानंतर त्यांनी महाराज जिजायला पण संतती झाली. जास्त लेकरं झाले महाराज. तिला त्यांनी 3 मुली झाल्या. एकीचं नाव काशीबाई, दुसरीचं नाव भागीरथीबाई आणि तिसरीचं नाव गंगाबाई. गंगा, काशी आणि भागीरथी 2 मुलं झाली. एकाचं नाव ठेवलं महादेव आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं विठोबा. किती गोड नाव आहेत बघा. ते म्हणजे वारकऱ्यांनी फक्त पंढरपूरलाच गेलं पाहिजे, चंद्रभागेलाच महत्व दिलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणाला कशाला महत्व द्यायचं? ते उत्तर प्रदेशात आहेत, ते कोणत्या प्रदेशात आहेत? आपण वारकरी आहोत, तिकडचा डंका वाजवतात, फलणं करतात, बेस्तानं करतात. काशी कोणत्या प्रदेशात आहे? महाराष्ट्रात आहे. गंगा भागीरथी कुठे आहे? तिकडं आहे ना. दुसरीकडं का आपल्याकडे आहे? तिकडं आहे ना. मग तुकोबारायला समजत नव्हतं काशी कशाला नाव ठेवायचं म्हणून, भागीरथी गंगा कशाला नाव ठेवायचं म्हणून. आपली बुद्धी संकुचित आहे, आपली विचारधारा संकुचित. आपण दरिद्र आहेत, विचाराचे दरिद्र. भगवानच आहे, सगळे ठिकाणी लीला केला. त्याची लीला असतं, लीला महत्व दिलंच पाहिजे महाराज. काल उंच करून ऐका. 4 गोष्टी एकच आहेत महाराज. भगवंताचं नाम, भगवंताचं धाम, भगवंताचं रूप आणि भगवंताची लीला. 4 गोष्टी एकच आहेत. भगवंताचं धाम कोणतंही असू द्या. पंढरी हे भगवंताचं धाम आहे, तसं वृंदावन हे भगवंताचं धाम आहे, काशी हे भगवंताचं धाम आहे. म्हणून त्यांनी कोणतंही धाम असू द्या, भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून ते धामाला महत्व दिलं पाहिजे. म्हणून त्याला न्यूनता आणू नये, त्याच्याकरिता 2 शब्द माझे खर्च केले. महत्व दिलं पाहिजे. तुकोबारांनी लेकरांची नाव, पहिल्या मुलाचं नाव ठेवलं संतू. नंतर जिजायला झालेली जी मुलं त्याचं नाव महादेव, विठोबा, काशी, भागीरथी, गंगा अशी मुलींची नाव ठेवली. आता किती झाले सगळे मिळून? 6 लेकरं झाले. म्हणजे 3 मुलं आणि 3 मुली, 6 लेकरं आहेत. आणि तुकोबारा वैकुंठाला गेले त्यावेळेला बाई गर्भवती होत्या. आणि मग नारायण महाराज जन्म. तुकोबारा वैकुंठाला गेल्यानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला. 6 महिन्याच्या गरोदर होत्या. हा महत्वाचा विचार. म्हणजे 7 लेकरं तुकोबारा नव्हते सगळे चरित्रानुसार जर पाहिलं तर. असं तुकोबारांचा त्यांनी परिवार, 2 बायका, 7 लेकरं त्यांनी, असा त्यांचा परिवार आहे. परिवार त्यांनी आनंदात आहे. तुकोबारा त्यांनी आता भजन कीर्तन करते. तो 6वा मात्र त्यांनी मला मिळत आहेत ना. यांचं घरात लक्ष लागत नाही. त्यांची पत्नी काय माझा आहे, तिचा आजार पण विकोपाला गेला आणि मिळवटणार आहे, जीवाला वेदना देणार आहे. भाऊजाई वाढून गेले. तुकोबाराय पण भगवंताच्या भक्तीमध्ये आहेत ना, कीर्तन करू लागले. भगवंताच्या गुणांवर सगळ्या लोकांसमोर सांगितले, भजन करू. जसं आपण नामदेव महाराजांचं चरित्र पाहताना पाहिलं की 2-2 दिवस घराच्या बाहेर फिरून जायचे, भजन करायचे. तसे तुकोबाराय सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने भगवत भक्ती करतायत, भजन करतायत, कीर्तन करतायत. सगळी जबाबदारी पण सांभाळतायत, भजन कीर्तन पण करतायत. दोन्ही गोष्टी त्यांनी चांगल्या चालवल्या. एक दिवशी काय झालं, मंचरवरून काही लोक तुकोबारांना बोलावण्याकरिता आले. मंचर देहूपासून मंचर त्या मार्गे जर पाहिलं तर जवळ आहे मंचर. मंचर तर आले, तुकोबारांना कीर्तन करण्याकरिता चालू. तुकोबाराय वडिलांना विचारतो, म्हणले बोलोबा आजारी होते, आजारी पडले, वडिलांची सेवा केली पाहिजे म्हणून त्यांच्यावर थांबले होते. ते लोक आले बोलोबांच्या समोर, तुकोबारांना आग्रह करू लागले, चला म्हणले. तुकोबारांनी नाही, माझे वडील आजारी आहेत, मी काही येत नाही. बोलोबानीच उंच स्वरात सांगायला सुरुवात केली, तू का अरे भगवंताचं कीर्तन करायला बोलावतात, जा ना बाबा, पण तुम्ही आजारी आहात, माझा विचार करू नकोस, तू जा. जा म्हणले की तुकोबारा गेले आणि रमले. महाराज मंचर मधले लोक कीर्तन ऐकायला आले, चांगलं वाटलं. शेजारच्या गावातले आले, ते म्हणले आमच्याकडे 2 दिवस चला, तिथे 2 दिवस गेले. असं करता करता अजून दुसऱ्या गावचे लोक आले, तिथे 2 दिवस गेले. इकडे त्यांनी बोलोबा जास्त आजारी पडले आणि कर्मधर्म संयोगाने तुकोबारा घरी नसताना बोलोबांचा मृत्यू झाला. आता तुकोबारा शोधण्याकरिता त्यांनी लोकांना पाठवलं, पण तुकोबारा सापडले नाही. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. बोलोकांच्या पायाला भिंगरी असते महाराज, इकडून तिकडं तिकडून तिकडं, घरी कधी सापडायचेच नाही. म्हणून त्यांनी ते दूर कुठेतरी कीर्तनाला निघून गेले होते. तिकडे त्यांनी अंत्यविधी करायचा वेळ होणार होता. मग सावजी तो होतेच कामावर होते. बोलोबांचा त्यांनी अंत्यविधी झाला आणि मग तुकोबारा आले. मग तुकोबारा आले. पण जसं भरताना त्यांनी
राम वनवासाला गेल्यानंतर त्यांनी दशरथ राजाची मृत्यूची बातमी त्यांनी होती ना, भरताला बोलवून घेतलं होतं. आणि भरत त्यांनी आल्यानंतर त्याला कळालं की सगळं उदास वातावरण आहे, मंदिरामधल्या घंटानाद बंद आहे, ब्राह्मणांचा वेद घोष बंद आहे, सगळं त्यांनी उदास झालेलं आहे, बकास झालेलं आहे. आजच तुकोबारानं झालं महाराज. गावात प्रवेश केला, सगळं उदास वातावरण आहे, सगळे लोक त्यांनी उद्विग्न झाले. फक्त तुकोबाराकडे पाहत होते, कोणी काही बोलत नव्हतं. काय झालं असं? तुकोबारा व्याकुळ होऊन त्यांनी सर्वांकडे पावलं नाही, काही घराच्या दिशेने निघाले. घरामध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी महाराज कणकाई खांबाला टेकून बसली होती आणि जमिनीच्या दिशेने पाहत होती. तिच्या कपाळाला कुंकू नव्हतं आणि पायात तिचे जोडवे नव्हते. तुकोबारा आले आणि दुरून पाहिलं आणि पाहिल्यानंतर आई अशा अवस्थेत बसलेली आहे आणि तो संपूर्ण प्रकार पाहिलं. कोणी न सांगताच तुकोबारांना कळालं काय झालं. घाईघाईने त्यांनी आईच्या जवळ गेले, धार तिच्यासमोर अंग टाकून दिले. आई काय झालं नाही? वडील म्हणजे फार प्रेम करणारे होते, सत्वशील होते, ज्यांनी परमार्थाचा मार्ग दाखवला होता, बोटाला धरून चालायला शिकवलं होतं, भगवंताची भक्ती करायला शिकवली होती, व्यापार कसा करावा हे शिकवलं होतं, पोट भरायची विद्या दिली असं नाही, ज्ञान सुद्धा वडिलांकडून मिळालं होतं, सात्विकता मिळाली होती, परमार्थाचा पायाच वडिलांनी भरला होता. समाजात वडील पाहायला मिळतात ना महाराज, जे स्वतः अनाचार करणारे असतात पण मुलांनाही अनाचाराकडे ओढायचा प्रयत्न करतात. पण माझे वडील त्यांनी वडाच्या सावलीसारखे आहेत, माझ्या डोक्यावर छत्र आहे, माझे वडील म्हणजे विशेष आहेत असा भाव त्यांनी पोटात होता. ते निघून गेले पण व्याकुळ होऊन तुकोबारा रडू लागले. कासावीस झाले, वडिलांचा वियोग त्यांनी सहन होईना. कणकाई पण व्याकुळ झाली. यानंतर मात्र कणकाईनं धीर सोडला होता. तिचं वय पण वाढत गेलं होतं, कारण उशिरा लेकरं झाले होते ना, 24 वर्ष तर वारीच केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी लेकरं झाले होते, म्हातारपणात लेकरं झाले होते. आणि अशा अवस्थेत त्यांनी असणारी कणकाई पती मरण पावल्यानंतर तिने त्यांनी धीर सोडून दिला आणि सततच त्यांनी मला चिंतातूर राहू लागली, सततच त्यांनी विचारात राहू लागली. तुकोबारा त्यांनी फार समजून सांगत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण तरी सुद्धा त्यांनी मला तिला ते सहनच होत नव्हतं. तिच्या पतीची तिला सारखी आठवण येत होती आणि असं करता करता त्यांनी मला तिनं अन्न पाणी वर्ज केलं आणि अन्न पाणी वर्ज केल्या कारणाने ती पण त्यांनी अतिशय क्षीण झाली. अनेक दिवशी आईचा पण मृत्यू झाला. वडील मरण पावले, आई मरण पावली. आधारच तुटल्यासारखा झाला महाराज, आधारच तुटल्यासारखा झाला. खरं सांगू का, आजच्या समाजाची कंडिशन सांगते. बायको मिळाली, 2-4 मुलं झाले, मुलं मोठे झाले की त्यांना बायको मुलांचा आधार सापडतो. मग अशा वेळेला आई वडील नको वाटतं, असं वाटतं काय काय करायचं म्हाताऱ्याचं, ती मरेल कधी याची वाट पाहतात महाराज. पण बायका पुढं असून सुद्धा आई वडिलांचा ज्याला आधार वाटतो तोच खरा मातृपितृ भक्त आहे महाराज. आधार आई बापाचा त्यांनी वाटला. नवती संसार
लाज वाटत होती. पण आता मात्र त्यांनी आई वडील दोघेही गतप्राण झाले. त्यांचा मृत्यू झाला. तुकोबराय त्यांनी व्याकुळ झाले महाराज. आई वडिलांची आठवणी येऊ लागली. काही नाही म्हणलं तरी आधार फार मोठा असतो महाराज. ते आई बापाने काहीच काम नाही केलं ना, नुसते बसून जर राहिले आणि साथ दिली, आधार दिला, तरी सुद्धा त्यांनी महाराज फार समाधानात राहता येते, फार चांगलं त्यांनी जीवन जगता येते. पण आधार महत्वाचा असतो. पण आई बापानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आधार द्यावा. जास्त डोकं घालायचं नाही, आधार द्यावा. तुम्हाला परत फिरला फिरलो नाही वस्तुस्थिती सांगते. जास्त डोकं घालू नका. डोकं घातल्यानं घोटाळा होतो ना, त्यांच्या प्रपंचाचा घोटाळा होतो. तुम्ही फक्त आधार म्हणून जा. आई वडिलांना, म्हाताऱ्या माणसांना खोड म्हणतात. खोड काय म्हणतात? खोड पक्क असलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना खोड असून सुद्धा घरात घोटाळा होतो. त्याचं कारण काय नाही, त्या खोडात खोड असते. खोडीचा असतो. हा महत्वाचा विचार. मला फक्त म्हाताऱ्या माणसांनाच नावं ठेवायचं असं नाही. कलियुग आहे माझे. कुठं म्हातारे फार चांगले असतात पण पुढची पिढी चांगली सापडत नाही. त्यावेळेला पिढी चांगलं वागायचा प्रयत्न करते, म्हातारे डांगडिंगवाले असतात. असाही घोटाळा होता. पण तुकोबारांचं तसं नव्हतं महाराज. ते स्वतःही सत्वशील आहेत आणि मायबाप पण सत्वशील आहे. पण सत्वशील असणारे मायबाप त्यांनी मरण पावले. आधारच तुटल्यासारखा झाला, जीव कासावीस झाला. तोपर्यंत असं पुढे श्री गुरु कृपा या सगळ्या गोष्टी अजून झाल्या नव्हत्या महाराज. कोमल आहे अंतःकरण, फार कोमल आहे. आणि एकाएकी आघात आहेत महाराज. भाऊजाई मरून गेली, वडील मरून गेले, आई मरून गेली. थोड्या अंतरानं या सगळ्या गोष्टी घडल्या. एवढा मोठा भरलेला परिवार, त्याच्यातून एका माणसानं मरून जावं, गळती लागावी, काय वाटत असेल? मन व्याकुळ होऊ लागला. आधार तुटल्यासारखा. त्याचा सहावा आधीच विरक्त होते. ती बायको केली होती म्हणून प्रपंचात निदान थांबून दिली होती. बायको मरून गेली. नंतर आई वडिलांकरता थांबावं असं वाटलं, पण ते आई बापही मरून गेले. आता म्हणले थांबू कशा करता, कोणाकरता थांबू? मी गेलो पाहिजे. पण सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी सावजी काशीला निघून गेलेला. आघात आहे तुकोबारांवर झालेला आघात. म्हणजे बाप न कळता आई मरून गेली, भाऊजाई मरून गेली, भाऊ निघून गेला. आणि जीच त्यांनी उतरती काळ झाली सुरू, फार भयंकर झाली महाराज. आतापर्यंत फार चांगली अवस्था होती, फार चांगले दिवस होते. गडगंज श्रीमंती घरी होती. सावरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी महाराज सावकार लोकांनी षडयंत्र केले, बाकीच्या सावकारांनी षडयंत्र केले आणि नसलेल्या खतावण्या तयार केल्या. आणि त्या सगळ्या तयार करून त्यांनी तुकोबारांवर कर्ज दाखवलं, गोलोबांवर कर्ज दाखवलं. आणि ते मरून गेल्यानंतर त्या वह्या घेऊन आले. ते म्हणजे तुमच्या वडिलांनी आमच्याकडून कर्ज घेतलं होतं, एवढं कर्ज परत द्या. तुकोबारांनी वह्या पाहिल्या. ते म्हणजे असा नियम असतो की जर कर्जावर रक्कम दिली घेतली तर वह्या दोघांकडे असतात. ज्याला दिली त्याच्याकडे पण वहीत नोंद असते आणि आपल्याकडे पण वहीत नोंद असते. त्याची सही अंगठा घेतलेला असतो, कोणतरी जामीन असतो. तुमच्याकडे जशा वह्या आहेत तशा आमच्या घरात असाव्यात ना. माझ्या वडिलांनी जर कर्ज घेतलं तर माझ्या घरात तो वह्या असाव्यात. ते म्हणले खोटं बोलतोस, तो वह्या गहाळ केल्या. आमच्याकडे आहे लिहिलेलं पण तुझ्याकडे नाही. तू ते गहाळ केलेलं आहेस तुकोबा, तुला आमचं कर्ज द्यायचं नाही म्हणून तू असं म्हणतोयस. तुकोबारांना खरंच कर्ज नाही, काही कोणत्याच प्रकारचं कर्ज नाही. तरी सुद्धा त्यांनी मला ते सावकार ऐकच ना. मग काय करावं? सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी आबरू काढायला सुरुवात केली. सगळं गाव जमा केलं आणि खोट्या वह्या दाखवून त्यांनी तुकोबारांची अशा पद्धतीने नालस्ती केली. मग जप्ती आणा ना याच्यावर. जप्ती सगळे जी रक्कम त्यांनी परत करायची ती रक्कम द्यायला नाही. जेवढी होती तेवढी देऊनही शिल्लक राहिली की मग काय करायचं? जप्ती आणली आणि घरातले हांडे भांडे सुद्धा रस्त्यावर आणले. हांडे भांडे सुद्धा रस्त्यावर आणले. एकदा उत्तर तिकडा लागली ना महाराज की काही पण होऊ शकतं. लक्षात ठेवले काय सांगते प्रमाण आहे महाराज. भाग्याची नि भडसे, उद्यमाची नि मिसे, समृद्धी जाणा पैसे घडले. जर भाग्य चांगलं असेल तर थोडं काही निमित्त केलं तरी संपत्ती आपाप घरात येते.
आता त्याच्या विरुद्ध प्रमाण सांगतो, प्रारब्ध झाली उदासू पालटे संपत्तीचा विलासू. प्रारब्ध जर उदास झालं तर संपत्तीचा विलास पालटून जातो. पुनवे पाठिक शतांशू पालटे जैसा. जशी पौर्णिमा त्यांनी असली की चंद्र पूर्ण रूपाने उदयाला, पण प्रतिपदा आली की एका कलीने कमी होतो, द्वितीय आली की अजून कमी होतो, कमी कमी होत होत शेवटी आमोशा होती महाराज त्याची, म्हणजे नाही सांगतो. असं त्यांनी महाराज जर प्रार्थ उदास झालं तर फार लक्षपूर्वक ऐका. जर देवाला फार संपत्ती दिली असली, फार चांगले दिवस आले तर मग नका. सांगता येत नाही कधी बदल होईल, म्हणून उन्मत्त व्हायचं काय काम नाही महाराज. जर देवाच्या मनात आलं आणि कपाळावरची रेख जर त्यांनी फिसकटली तर अशी घसरण होते की मग मात्र कुठलाच राहत नाही. तुकोबारांच्याच बाबतीत बघा ना, आधी सगळं गाव सगळे लोक तुकाराम शेठ म्हणत होते, आणि एक काळ तुकोबारांच्या जीवनात असा आला की तेच लोक तुकोबारांना तुक्या म्हणू लागले. काही वाईट परिस्थिती आहे. हे माणसांची नावं नाहीत, हे माणसांची नावं नाहीत, हे पैशाची नावं आहेत. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परशुराम. पैशाची नाव आहेत, माणसाची नाही. ज्याच्याकडे फार पैसा नको त्याला परशुराम शेठ म्हणतात, परशुराम. जरा मध्यमान काम धाम करण्याजोगा हे परसू, एवढं काम कर ना, गोड बोलतात परसू. आणि ज्याच्याकडे काहीच नाही, हे परश्या, हे काम कर थोडस. हे नाव माणसाची नाही, हे नाव संपत्तीची आहेत. लक्षात ठेवा, लोक माणसावर प्रेम करीत नाही, लोक संपत्तीवर प्रेम करतात. आहे की नाही महाराज? अनुभवाची गोष्ट आहे ना, खरंच सांगतो. तुमच्या अनुभवातून गेलेलं आहे, पक्का अनुभवातून गेले, ही वस्तुस्थिती आहे. पण ऐका महाराज, तुमच्याकरता सांगतो, संपत्तीत प्राप्त होणारा जो मान सन्मान होता, त्या मान सन्मानापेक्षा कोटीपटीने जास्त मोठा आहे महाराज हा मान सन्मान. आज जिथे लोक असतात त्यावेळेला लोक त्यांनी मुजरा करत असतील, ती गोष्ट वेगळी आहे. पण आज जे मिळतंय ते भगवंताच्या कृपेने त्यांनी क्षेत्रच असं आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं. म्हणून नमस्कार लोक माणसाला करीत नाहीत, धनाला करतात, संपत्तीला करतात. हा महत्वाचा विचार. एका बहीण भावाचं उदाहरण माहित होतं मला. गोष्ट होती, गोष्ट गरीब बहीण होती मला. ती भावाच्या त्यांनी घरी गेली, पण गरीब होती ना, तिला घरात सुद्धा भावाने घेतलं नाही. तिला मोठ्यात राहायची जागा करून दिली, तिथं राहा. दिवाळ सणाला गेली होती घरगुटी घेऊन. आणि मग त्यांनी महाराज अशी तिची अवस्था त्यांनी झाली, खायला काहीतरी दिलं तिला, रडत रडत घरी गेली. पण तिचे दिवस बदलले आणि फार गडगंज श्रीमंत झाली महाराज. जी गरीब होती फार श्रीमंत झाली, आणि भावाचे पण बदलले. त्याची सगळी संपत्ती उतरली, ते खालच्या डाऊन लेवलला आले. मग काय झालं, मग बहिणीचं त्यांनी वैभव कळालं. मग हो आपली बहीण आहे बरं का. एखादा माणूस नावाजल्यावरच लोक मग त्याच्याशी नाते संबंध सुद्धा दाखवतात. ते आमच्या मावणीच्या चोरत्याचीच पोरत म्हणजे घरातच असेल काही असं नाही, असं नाही की त्याच्याशी लांबचा असला तरी संबंध जोडायचा प्रयत्न करतात. ते का फक्त नावाजलं पाहिजे, हा महत्वाचा विचार नाही. मग ते बहिणीचं त्यांनी नाव वाढवून तिला बोलवलं घरी जेवायला गेलं. मग तिच्याकरता फार पक्वान्न तयार केले, लाडू, पेढे, गुलाबजाम, जिलेबी सगळं आणले. तिला जेवायला त्यांनी बसारा पाट दिला, तिच्या समोर एक पाट ठेवला, त्याच्यावर ताट ठेवलं. तिने काय केलं माहितीये, तिने ऐकतात ना सर्वजण, तिने नाकातली नथ काढली, ती खाली ठेवली. तिने हातातली बांगडी काढली, खाली ठेवली. गळ्यातलं दगडी काय सोन्याचं होतं ते काढलं, खाली ठेवलं पाटावर. आणि एक जिलेबी घेतली, नथावर ठेवली. लाडू घेतला, बांगडीवर ठेवला. सगळेजण पाहायला लागले. ती म्हणली काय प्रकार चालू आहे, तुला जेवायला बोलवलं, हे काय करतेस? ती म्हणली दादा तू मला नाही जेवायला बोलवलं, मला जर जीव घालायचं असतं तर गोठ्यात कशाला ठेवलं असतं. ती मीच होते त्यावेळेस, पण मीच होते. तुला मला जीव घालायचं नाही, तुला माझ्या संपत्तीला जीव घालायचं. हे लक्षात घेण्यासारखंच आहे. मग लोक त्याने माणसाचा विचार करीत नाही, तुमच्याकडे किती दुर्लो आहे हे पाहतात, तुम्ही किती संपन्न आहात हे पाहतात. म्हणून सावध राहा लोकांपासून. मी सावध आहे म्हणून, मी सावध आहे म्हणून त्यांनी मी सगळ्यांबरोबर बोलतोय, फार प्रेमानं बोलतोय. मी ठरवलंय कोणाच दुःख व्हायचं नाही, बुवा व्हायचं नाही, बाबा व्हायचं नाही. बुवा झाल्यावर तुमच्या शेजारी बसता येत नाही, मला चिरकुट घेऊन हिंडावं लागते. हा महत्वाचा विचार आहे. तुमच्याकडे बघता येत नाही, तसं बोलता येत नाही मोकळ्या म्हणून. बुवा म्हणजे बुवाच असतो, त्याला बुवा सारखंच नावं लागतंय. हा महत्वाचा विचार सामान्य झालं पाहिजे.
माझं कौतुक मला सांगायचं नाही, पण मी ठरवलंय की सगळ्यांबरोबर समान रूपाने त्यांनी वागायचं आणि त्या यांच्यातच भगवान भरले, दुसरीकडे कोणाकडेच आहे असं तत्वनिष्ठ राहा माणसं. तुकोबारायांचे दिवस पालटले आणि गरिबी आली महाराज, जप्ती आली, जिजाई रागवली ना महाराज. बायकांचं फार प्रेम असतं महाराज हांड्या भांड्यावर, फक्त हांड्या भांड्यावर नाही, त्यांच्या दारात झाडून घ्यायचं जे बुचाट असतं ना त्याच्यावर सुद्धा फार प्रेम असतं, पत्रा सुद्धा फार प्रिय असतो. तो जर एखाद्याने उचलून नाही, भांगार गोळा करणारे आले नाही एखाद्या तर पत्रा उचल, आमचं पत्र नाही, इथून सुरुवात असते. प्रत्येक गोष्टीवर फार प्रेम, एवढं प्रेम. जर ध्यान भराच्या पत्रावर एवढं प्रेम बायकांचं आहे तर घरातले त्यांनी तांब्या पितळाचे भांडे मोठे मोठे, त्या डिग होत्या, डिग मोठ्या है की नाही, डिगी होत्या, त्याच्यावर किती प्रेम असेल माझं. त्या साऱ्याची साऱ्या त्यांनी डिगी दारा पुढे त्यांनी मांडल्या, जप्ती त्यांनी आली, लिलाव झाला महाराज. किती अंतकरण व्यतीत झाला असेल, फार व्याकुळ झाली जिजाई. कोपला पाटील गावी कोपला पाटील गावी चांगले दिवस त्यांनी निघून गेले, जबाबदारी आली, कान्होबा अजून लहान आहे, दोघे एकत्रच राहतात. भाऊ, थोरला भाऊ निघून गेलेला आहे, आई वडील मरून गेले आहेत, कठीण असणारी परिस्थिती आलेली. आता विचार केला, आता काहीतरी घरची घरीच व्यवसाय करावा लागेल, काहीतरी व्यापार करावा. तापलेल्या रागवलेल्या जिजाईला त्यांनी अशा पद्धतीनं बरंच समजून सांगितलं. मुलांनी काही लोकांना कर्ज दिलं होतं, त्या कर्जाच्या वह्या खराब होत्या, बऱ्याच लोकांना कर्ज दिलं होतं. कर्ज मागण्याकरिता जाऊ लागले पण लोक देईनात, पण ते आला असतो तरी पण चांगली परिस्थिती झाली असते. मग काय करावं आता? मग एक किराणा दुकान टाकलं. ऐकतात ना तुम्ही? वाण्याचं दुकान, वाण्याचं दुकान असं प्रमाण तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी असं म्हणताना काही लोक त्याचा अर्थ असं सांगतात की तुकोबा वाणी होते, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. तसं नाही, त्याचा अर्थ असा तुका तरी सहज बोले वाणी, मी सहज बोलतो आहे पण वेदांत माझ्या मुखातून बाहेर पडतो, हा त्याचा अर्थ आहे. वाणी म्हणण्याचं तात्पर्य ती वाणी नव्हती, दुकान वाण्याचं होतं, म्हणजे किराणा दुकान होतं. आता ते किराणा दुकान चालवायला लागले, पण किराणा दुकान काय सगळ्यांना चालवता येत असते का? ते चालवण्याकरता पण चिकाटी असली पाहिजे, त्याला सगळे भाव माहित असले पाहिजेत, त्याच्या ध्यानात राहिलं पाहिजे. 5 रुपयाचं उधार दिलं होतं ते त्यांनी आहे ना, ज्याला दुकान चालवायचं त्याने त्यांनी सक्षम राहिलं पाहिजे. त्याच्या लक्षात माणूस समोर आला की ध्यानात आलं पाहिजे त्याच्याकडे काय आहे, हे सगळं त्यांनी त्याला कळालं पाहिजे. दुकान चालवायला लागलं, तसलं तुकोबाराकडे नव्हतं ना महाराज. मग काही लोक त्यांनी गरीब आहेत, तुकोबा एवढ्याच पैसे नाही द्यायला आणि घरी फार आटंबळ आहे, द्या ना थोडं उधार, द्या म्हणलं की देऊन टाकायचं. असं करून करून त्यांनी मला साऱ्या गावाला उधार दिलं आणि सारं दुकानच लुटून दिलं. मला घरात खायला काय राहिलं, दुसरा माल भरायला पण काय पैसे राहिले नाही, अशी अवस्था आहे. सारं दुकान लुटून दिलं. जिजाई छान बोंब मारायला लागली. तुम्हाला तर काही समजतच नाही. व्यापारात उतरती कळाली, कर्ज लोकांनी बुडवलं, अशी अवस्था झाली, गरिबी येऊ लागली मला. ऐका लक्षपूर्वक, महत्वाचं वाक्य सांगतोय मी तुमच्यासमोर, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा आहे. परमार्थ करणाऱ्या, भगवंतावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जर प्रतिकूलता आली, त्याच्या जीवनामध्ये जर संकट आली, त्याच्या जीवनात जर दुःख आलं तर तो जास्त परमार्थ करतो. आणि संसार करणाऱ्या माणसाच्या जीवनात जर संकट आले, दुःख आलं तर तो व्यसनाधीन होतो, तो व्यसनाच्या दिशेने वळतो.
कारण त्याला संकट सहन होत नाही, समजून सांगणार कोणी नसतं. मग ते त्यांनी मग त्याला उचलून आणावं लागतं. अशी अवस्था त्यांनी होते नाही. संसार करणाऱ्या माणसाच्या जीवनात संकट आली की तो व्यसनात अडकतो, आणि परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात संकट आली तो देवाच्या जास्त जवळ जातो. तुकोबारांचं असंच झालं. तुकोबारा आधीच भगवंताचे भक्त, आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, अजून देवाच्या जवळ जायला लागले. देवा तुझ्या वाचून आता कोणी नाही मला, म्हणजे असा अर्थ लावू नका की तुकोबारा देवाकडे संसार मागत होते. अजिबात नाही, मागितलाच नाही, कधीच नाही मागितला. पण देव माझा आहे, देवा वाचून आता कोणी नाही. ज्यांना माझं म्हणत होतो, ज्यांच्यावर माझं म्हणून फार प्रेम केलं, मला कळालं, हे सगळे निघून गेले. कोणी राहत नाही, अभंग म्हणून दाखवतो. ऐकतात ना सर्वजण. देवा तुझ्या वाचून तुझं विन काही, स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारिती, पांडुरंगा माझी चित्ती. म्हणून मोकोलोनी आस सर्व भावे झालो दास, का तुका म्हणे तूच खरा ये वावगा पसा. अभंगच आहे म्हणत तू करायचा गोडा भाग. परत सांगतो, तुझं विन काही, स्थिर राहे ऐसे नाही. देवा तुझ्या वाचून या जगामध्ये स्थिर राहण्यासारखं दुसरं काहीच नाही. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, भाऊजाई नाही, बहीण नाही, घर नाही, संपत्ती नाही, कोणी नाही. सगळं अस्थिर आहे, सगळं जाणार आहे. तुका म्हणे तूच खरा, तू एकटाच खरा आहेस, बाकी सगळं खोटं आहे, बाकी सगळं जाणार आहे. हे मला कळालं. कळवा आले बहुतारिती, पांडुरंगा माझी चित्ती. तुम्ही ऐकत ना सर्वजण. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कळत नाहीये? हे कळत नाही? सगळ्यांना कळत, हे सगळ्यांना कळतं की देवच खरा आहे, बाकीचे सगळं जाणार आहे. पण याच्याकरता अनुताप पाहावा लागतो. हाचे अनुताप घेऊन या चित्ती, अनुताप पाहावा लागतो. घेऊन काहीतरी बोध करी. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. अनुताप घेतला पाहिजे. एक वाक्य सांगतो. आता ते निळोबरायांच्या चरित्रात येणारच आहे परवा दिवशी, पण आधीच सांगून ठेवतो. निळोबरायांच्या चरित्रात ज्यावेळेला भावबांधांनी कुरघोडी केली आणि निळोबरायांच्याकडे कुलकर्णी पद होतं, ते रामलिंगला राहत असताना, आणि फार लोकांनी त्रास दिला मला. त्या खतावण्या सगळ्या उचलल्या, उचलून रामेश्वराच्या समोर गेले. त्या सगळ्या तिथे ठेवल्या आणि साष्टांग प्रणिपात केला देवाच्या समोर. आणि देवाला म्हणले, देवा आता परमार्थच करायचा, दुसरं वाक्य नाही, आता परमार्थच करायचा. नाही आतापर्यंत परमार्थ करीत नव्हते का? करीत होते ना मला, प्रपंचासहित परमार्थ, घरातही लक्ष देत होते, परमार्थ करत होते. ते म्हणले आता नाही, बाकीचं नाही, आता परमार्थच करायचा. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये असे प्रसंग यायला लागले. सावरायचा प्रयत्न केला नाही का तुकोबारांनी? फार केला प्रयत्न, पण सावरता आलं नाही. सारखे सारखे आघात होऊ लागले, सगळ्या गोष्टी त्यांनी प्रतिकूल होऊ लागल्या. अशी अवस्था झाली. कोणाला नाही, भगवंताचं भजनच करायचं. जास्त जोर वाढला भगवंताच्या भक्तीचा. लोक उपदेश करायला येऊ लागले. विठ्ठल भक्तीचा जोर वाढला, लोक म्हणायला लागले, अरे तू का बघा बरं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हा शाजूकपणा असतो. मग ते येतात.